गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या एप्स्टीन फाईल्समधून समोर आलेल्या धक्कादायक खुलास्यांमुळे ब्रिटनच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आता थेट ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर आलेत. त्यांच्या विरोधात आता सत्ताधारी लेबर पक्षातच असंतोष वाढलाय. स्टार्मर यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता वर्तवली जाते. कीर स्टार्मर यांना पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेऊन अवघे 18 महिने झाले असतानाच हे प्रकरण त्यांच्या नेतृत्वासाठी सर्वात मोठं आव्हान ठरतंय. एप्स्टीन फाईल्समधील खुलाशानंतर लेबर पक्षातील अनेक खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. दक्षिण इटलीतील पुगलिया इथं एका हायवेवर 10 सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीनं फिल्मी स्टाईलनं एक निमलष्करी धाड टाकत कॅश व्हॅन उडवून दिले. मात्र एवढा मोठा राडा करूनही दरोडेखोरांच्या हाती 1 रुपयाही लागला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. सोमवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास स्टेट रोड 613 या महामार्गावर ही घटना घडली आहे. बॅटिस्टोली या कंपनीची रोकड घेऊन जाणारी एक चिलखती व्हॅन जात असताना 6 ते 10 दरोडेखोरांनी तिचा रस्ता अडवला. काही दरोडेखोरांनी पोलिसांचा गणवेश घातला होता, तर काहींनी पांढरे ओव्हरऑल्स घातले होते. मध्य पूर्वेतील तणाव आता शिगेला पोहोचलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कोणत्याही क्षणी इराणवर लष्करी कारवाईचे आदेश देऊ शकतात अशी चिन्ह दिसतायत. अमेरिकेकडून गेल्या काही दिवसात मिळालेले संकेत आणि होर्मुझच्या समुद्रधुनीसाठी जारी केलेले नवीन मार्गदर्शक तत्व यामुळे युद्ध अटळ असण्याची चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली. अमेरिकन सागरी प्रशासनानं होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या अमेरिकन व्यावसायिक जहाजांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. अमेरिकन जहाजांना इराणच्या प्रादेशिक हद्दीपासून शक्य तितकं दूर राहून ओमानच्या सागरी हद्दीजवळून प्रवास करण्याची शिफारस करण्यात आली. जर इराणी सैन्यानं जहाजांना अडवण्याचा प्रयत्न केला तर क्रू मेंबर्सनी सशस्त्र प्रतिकार करू नये असं सांगण्यात आलंय. बदनाम सेक्स रॅकेटचा सूत्रधार जेफ्री एप्स्टीन प्रकरणाचे पडसाद आता ब्रिटनच्या सत्तेच्या केंद्रस्थानी उमटलेत. पंतप्रधान कीर स्टार्मर यांचं पद धोक्यात आलंय. स्टार्मर यांचे सर्वात विश्वासू आणि मुख्य सल्लागार मॉर्गन मॅक्स्विनी यांनी या वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. जुलै 2026 मध्ये लेबर पार्टीला ऐतिहासिक विजय मिळवून देण्यात मॅक्स्विनी यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे त्यांचा राजीनामा हा स्टार्मर यांच्यासाठी मोठा वैयक्तिक आणि राजकीय धक्का मानला जातोय. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी राजधानी इस्लामाबादमध्ये आपल्याच देशातील व्यावसायिकांपुढे बोलताना स्पष्टपणे कबुली दिली होती. दर काही दिवसांनी मला आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना देशोदेशी जाऊन कर्ज मागताना आता अतिशय लाज वाटते. त्यामुळे चोऱ्यामाऱ्या, लुटमार आणि गुंडगिरी तर पाकिस्तानात कळसाला पोहोचले. पाकिस्तानी नागरिकांनी आता चक्क गटारींची झाकणं अर्थात लोखंडी ढापे चोरायला आणि विकायला सुरुवात केली. उघड्या गटारींमध्ये पडून निरपराध लोकांचा जीव जातोय. अनेकदा आवाहन करूनही गटाराच्या झाकणांची चोरी न थांबल्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात आता या विरुद्ध गटार लॉ हा कडक कायदा करावा लागलाय. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांनी या संदर्भात खेद व्यक्त करताना सांगितले, आता जे कोणी चोरटे गटारींची झाकणं चोरून नेतील त्यांना 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला जाणार आहे. अमेरिका आणि इराणमध्ये कुठल्याही क्षणी युद्ध भडकू शकते अशी स्थिती असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आगामी वॉशिंग्टन दौऱ्यानं खळबळ उडाली. इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम हा इस्रायलच्या अस्तित्वासाठी धोका आहे असं म्हणत इस्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट इशारा दिलाय. इराणनं रेड लाईन ओलांडल्यास आपण अमेरिकेच्या मदतीशिवाय स्वबळावर लष्करी कारवाई करू असं इस्रायलनं म्हटलंय. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार इराणनं अद्याप रेड लाईन ओलांडली नसली तरी इस्रायल त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. आपल्या संरक्षणासाठी फ्रीडम ऑफ ॲक्शन अबाधित राखणार असून शेजारील देशांना धोका निर्माण होईल अशी शस्त्र इराणला विकसित करू देणार नाही असं इस्रायलनं स्पष्ट केलंय. ब्रिटनच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली. लेबर पार्टीमध्ये स्टार्मर यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवले जात असताना ब्रिटनच्या पहिल्या मुस्लिम महिला पंतप्रधान म्हणून शबाना महमूद यांचं नाव आता आघाडीवर आलंय. शबाना सध्या ब्रिटनच्या गृहमंत्री आहेत.
त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे ब्रिटनच्या राजकारणात नवा इतिहास रचला जाण्याची शक्यता निर्माण झाली. ब्रिटनमध्ये लेबर पार्टीचं सरकार असून संसदेत 650 पैकी 404 जागांसह त्यांचं वर्चस्व आहे. मात्र अमेरिकेत सार्वजनिक झालेल्या एप्स्टीन फाईल्समुळे स्टारमर अडचणीत आलेत. त्यांनी नियुक्त केलेले राजदूत पीटर मंडेलसन यांचं नाव या फाईल्समध्ये आल्यानं पक्षातील खासदार संतापलेत. स्टारमर यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना पदावरून हटवावं अशी मागणी आता जोर धरते. याच पार्श्वभूमीवर शबाना महमूद यांचं नाव आता पंतप्रधान पदासाठी चर्चेत आलंय. या बातमीसोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.